माझ्या माता भगिनी आणि मित्र हो, या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं यश नागपूर ते पुणे प्रवास करून एका नव्या उमेदीच्या 40 वर्षाच्या सच्चा प्रामाणिक अभ्यासू तरुण नेतृत्वाला रिपब्लिकन रत्न या नावाचा पुरस्कार देण्यासाठी आपल्या आयुष्यातली पुण्याई, मनाची उदारता आणि आंबेडकरी विचाराची निष्ठा ज्यांनी आयुष्यभर जपली ते जोगेंद्र कबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुण्याच्या वतीनं, सदाशिव पेठ नारायणपेठेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. रिपब्लिकनची संकल्पना बाबासाहेबांनी मला वाटतं 54ला त्यांनी मांडली आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बऱ्यापैकी इलेक्शनमधल्या अपयशानंतर ती मांडली. शेड्यूल कास्ट फेडरेशन ही एका जातीची संघटना आणि पक्ष अशा प्रकारची संकल्पना सर्वदूर रुजल्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची व्यापक भूमिका मांडणारे बाबासाहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये संकुचित जातीवादी भूमिका घ्यावी लागली होती त्या काळातल्या गरजेनुसार, पण ती पुन्हा पुरेशी योग्य वाटत नसल्यामुळे बाबासाहेबांनी या RPI पक्षाची सूत्रबद्ध अशा प्रकारची मांडणी, एक आराखडा तयार केला आणि मृत्यूच्या पूर्वी 2 दिवस अगोदर म्हणजे 4 डिसेंबरला ज्या सभागृहात आपण बसलेला आहात त्या SM जोशींना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर या पुण्याच्या नगरीमध्ये आचार्यात्र्यांची लेखणी चालली आणि महाराष्ट्र हादरला गाजवला, त्या अत्र्यांनाही त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि नव्या RPIच्या पक्षामध्ये या 2 नेत्यांनी सामील व्हावं अशा प्रकारची मन मिळवण्याच्या दृष्टीनं ही बाबासाहेबांची भूमिका त्या ठिकाणी मांडली गेलेली आहे. राम मनोहर लोहियांनाही त्यांनी अगोदर पत्रव्यवहार केलेला आहे, पण हे 2 पत्र मला माझ्या लक्षात आहेत. आचार्य अत्रे आणि SM जोशी हे दोन्ही ब्राह्मण आहेत आणि म्हणून RPIला एका जातीच्या कुठलीही जातीचं जाणवं हे कधीही योग्य नसतं आणि ब्राह्मणापासून ते सर्व जाती व्यवस्थेला जातीच्या मध्ये जे जे काही जात जाणीव आहे ते ब्राह्मण्य आहेत, ते बाबासाहेबांनी नाकारले. हीच भूमिका, तर्कशुद्ध भूमिका राहुल डंबाळे यांच्याही अभ्यासपूर्ण भाषणामध्ये आली. पण तरीही राहुलने किती आपली भूमिका मांडली तरी मला सुवर्णताईचं भाषण राहुलपेक्षा जास्त आवडलेलं आहे. आणि ते कार्यकर्ता म्हणून बोलत होते आणि बायको म्हणून बोलत होत्या, पण बायकोवरती मात करण्याची क्षमता त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे असं माझं लक्षात. पण अशा वन्य आणि ध्येय स्वीकारणाऱ्या, सर्व धर्मातल्या, सर्व जाती धर्मातल्या आणि अडचणीला धावून जाणाऱ्या विद्रोही नवऱ्याशी संसार करणे हे फार कठीण गोष्ट आहे. तरीही तुम्ही आश्वासन दिलं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी की आयुष्यभर मी त्यांना साथ देणार आहे. आणि ती साथ म्हणजे पत्नीची पण आहे, कार्यकर्त्या पण आहे. काही बायका व्हायला तयार आहेत पण कार्यकर्ता होत नाही. आमच्या सुवर्णताईंचं त्यासाठी विशेष अभिनंदन. दुसरीकडे राहुल डंबाळे तुम्हाला जो पुरस्कार दिलेला आहे तो रिपब्लिकन या नावाचा आहे. तो फार वजनदार आहे, मूल्यात्मक आहे, पवित्र आहे. तर रिपब्लिकन या संकल्पनेतला गाभा संविधानाच्या गाभ्याशी थेट जुळणार आहे. तिसरा त्याचा अँगल बाबासाहेबांची ती संकल्पना आहे. आणि म्हणून तुम्ही जे विश्लेषण केलं आजच्या आंबेडकरी चळवळीचं, समाजाचं, संस्कृतीचं, राजकारणाचं, ते अत्यंत दाहक आहे, परखड आहे. इतकं आत्मपरीक्षणात्मक निवेदन आंबेडकरी चळवळीतल्या नव्या नेत्यांच्या बाबतीमध्ये, नव्या तरुणाकडून मी पहिल्यांदा राहुल डंबाळे यांच्या रूपाने मी ऐकतो आहे. ही आत्मपरीक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आमचं सगळं म्हणजे आंबेडकर मोठेच होते, वादच नाही. आंबेडकरी अनुयायांच्या बाबतीत काय, आंबेडकरी नेत्यांच्या बाबतीत काय, आंबेडकरी साहित्य चळवळ, सांस्कृतिक चळवळ अत्यंत समृद्ध आहे, अत्यंत व्यापक आहे. वेगवेगळे एक्सपान्शन त्यांनी पचवलेले आहेत. आंबेडकरी राजकीय चळवळ काय, म्हणजे अन्याय झाल्यानंतर मगच आम्ही जाऊन जाणार का. आणि मग बाबासाहेबांनी जो काही आराखडा तयार केला त्या आराखड्याच्या नंतर जी काही जाहीरनामाही नंतरच्या लोकांनी पुढाऱ्यांनी निर्माण केला त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत.
जनतेला दिलेल्या पत्रानंतर संविधानाचं ध्येय आणि आरपीआयचं ध्येय वेगवेगळं नाही. मग संविधान आज धोक्यात आहे की संविधान आज सुरक्षित आहे, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावं लागेल. समान न्यायाची बांधिलकी ही या संबंध जाहीरनाम्याची आणि आरपीआयच्या भूमिकेची स्वयंसिद्ध अशा प्रकारची ती भूमिका आहे. गरजा आणि भीतीपासून मुक्तता ही एक या संबंध संविधानाची आणि आरपीआयच्या घटनेची मुख्य मागणी आहे. पिळवणूक आणि दडपशाहीला पायबंद बसला पाहिजे. भ्रष्टाचाराला आणि धर्मांधतेलाही पायबंद बसला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आरपीआयच्या मूळ घटनेमध्ये आहे. शेतीचं राष्ट्रीयकरण असेल, शेतीचं संयुक्त अशा प्रकारची शेती करण्याचा विचार असेल, किंवा समान शेतीचं वाटप असेल, आवश्यक वस्तू पुरवठा त्या सरकारने केला पाहिजे ही भूमिका असेल, शेतकऱ्याचं नुकसान भरपाई करून देण्याची भूमिका आरपीआयची असेल. सर्व अजेंडा आरपीआयच्या संदर्भात आणि संविधानाच्या संदर्भात 70 वर्षांच्या काळात अपूर्ण आहे, पराभूत आहे. ही पराभूत अवस्था आम्ही सहन करणार आहोत का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी फक्त कम्युनिस्टांना बाजूला ठेवण्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे, पण समाजवाद्यांना जवळ करण्याची भूमिका आहे. आणि म्हणून राहुलच्या कार्यक्रम संबंध कार्याचं विश्लेषण करताना समजून घेताना अगदी 8-10 दिवस 15 दिवस प्रशांत किती दिवस झाले, 15 दिवस झाले असेल. ख्रिश्चनांची हक्क परिषद महाराष्ट्राची भरली, ते गृहस्थतेचे निमंत्रक होते. मी तिथे पाहुणा होतो, आमचा राहुलही तिथे निमंत्रित पाहुणा होता. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतली जी मोजकी नेते मंडळी आहे, जुनी आणि नव्यामध्ये विशेषतः राहुल चालतात, की जी आपल्या धर्माची आपल्या विचाराची चौकट ओलांडून, म्हणजे राहुल आता बुद्धवादी आहे, आंबेडकरवादी आहे, ईश्वर मानत नाही आंबेडकरवादी. ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्ताला देवदूत मानतो आहे, प्रेषित मानताय, त्याचे ईश्वराचे दूत त्याला चिरंजीव आहेत, काटपुत्र मानताय. त्या ठिकाणी जाऊन ख्रिश्चनांचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांची तड लावण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रशांतला आणि संबंध ख्रिस्ती समाजाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. हे आंबेडकरी चळवळीचं एक्सपान्शन आहे. अनेक मुस्लिम समाजातल्या प्रश्नांच्या वरती त्यांनी रार उठवल्याची माहिती मला अनेक वेळा विठ्ठलकडून मिळालेली आहे. आणि म्हणून आरपीआयचा मूळ जो अजेंडा आहे, मूळ जो त्यांचा जाहीरनामा आहे किंवा जी सूत्र आहेत घटनेच्या प्रकाशामध्ये बाबासाहेबांनी मांडलेल्या समाजवादी विचाराची, त्यामध्ये जात पात नाहीच आहे, असूच शकत नाही. आणि ते संविधानाला जात नाही, पण तुमच्या माझ्या सगळ्या समाजाला संबंध समाजाला जात धर्म आहे. म्हणजे संविधान निधर्मी आणि समाज मात्र धार्मिक, ही कॉन्ट्राडिक्शन आम्ही किती दिवस चालू ठेवणार आहोत. निधर्मी समाज आम्ही का निर्माण करू शकलो नाही, या बाबतीमध्ये आम्ही सरकारला किंवा राजकीय व्यवस्थेला आम्ही विचारत नाही आणि आम्ही सुधारत नाही. आणि आम्ही न सुधारल्यामुळे राजकीय व्यवस्था बिघडत गेली. आणि राहुलने सांगितल्याप्रमाणे अगदी तुमच्या काय ते आसाम पासून गुवाहाटी पासून मुंबईपर्यंत सगळा गाढवाचा गोंधळ आणि अत्यंत पैशाचा तिने समज किती कोटी कोणा किती वाटले. तुमच्या मोदीकडे आणि शहाकडे एवढा पैसा आहे की अख्खी सरकार ती विकत घेऊ शकतात. आणि ही प्रवृत्ती जर पुढे जोपासली तर लोकशाहीला धोका, संविधानाला धोका, तुमच्या माझ्या जगण्याला धोका आहे. राजकारणातली शुद्धता सर्वार्थानं संपली असेल तर पुन्हा आरपीआयच्या मूळ शुद्ध अशा प्रकारच्या अजेंड्याची गरज आहे. ही गरज भागवण्याचं काम राहुल सारखा तरुण जर आपलं करत असेल आणि गेल्या 22 वर्षाच्या 21 वर्षाच्या संबंध तपश्चर्येतून अनेक प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत. ही कामं जरी समजून घ्यायचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये खैरलांजीचा प्रश्न आहे, तुमच्या अष्टासदीच्या मुद्द्यावरचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या संदर्भातला संवाद आणि समन्वय आणि संघर्ष, हे दोन्ही तिन्ही तो वेगवेगळ्या पद्धतीनं राहुल हाताळताना मी अनुभवतो आहे. तुमच्या भीमा कोरेगावच्या प्रश्नावरती त्याने उठवलेला आधी त्यांच्याकडून ऐकले एकदा जेवायला बसून त्याच्याकडे सगळी माहिती मी घेतलेली होती. आणि म्हणून अशा प्रकारची ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भात ते आपली विवेकवादी ठाम निर्धार अशा प्रकारची भूमिका बजावणं आणि आंबेडकरी चळवळीतल्या दोषांना बाजूला सारून त्याला फटकारून त्याचं निराकरण करून एक नवीन आदर्श आंबेडकरी चळवळीमध्ये निर्माण करणं, त्या चळवळीच्या आदर्शाच्या माध्यमातून बहुजन समाजाला, अभिजन समाजाला आंबेडकरी विचार आणि कृती याची एकात्मता आणि त्याची शुद्धता किती ऐतिहासिक आहे हे सिद्ध करण्याची संधी नव्या तरुणाला आहे. पण सगळे तरुण जर बॅगा उचलण्यामध्ये आणि वाटणीमध्ये जर मशगूल झाले तर आरपीआयचं भवितव्य काय, संविधानाचं भवितव्य काय, भारताचं भवितव्य काय, या बाबतीमध्ये आपल्याला विचार करण्याची गरज आहे.
आणि म्हणून ख्रिश्चनांची हक्क परिषद असेल, आज सकाळी आमच्या बाबा कांबळेने सेवा, वारकऱ्यांची सेवा केली. त्यांच्या चपला बुटा शिवून देणं, मालिश करणं, पॉलिश करणं, त्यांना अन्नदान करणं, फळं देणं, त्यांचा सन्मान करणं, ही संबंध श्रमिक शेतकरी माणसं आहेत वारकऱ्यांची. आणि तुकाराम हा विद्रोही आहे. संत साहित्यामधला काही भाग, वर्णव्यवस्थेचा भाग हा निश्चित घातक आहे, ते मला मान्य नाही आहे. वर्णव्यवस्थेचं समर्थन आणि कर्मविपाकाचं समर्थन हे संत साहित्यात जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तेवढा भाग मला मान्य नाही. पण संत हे मानवतावादी आहेत, संत हे विश्वात्मक आहेत. ज्ञानेश्वराचं प्रसादन हे विश्वात्मक आहे. अवघाचा संसार सुखाचा करी म्हणणारे संत ही निश्चितपणे मानवतावादी आहेत. त्या मानवतावादी भूमिकेचा संस्कार बाबा कांबळेंनी पचवून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. तिथे राहुल दंबाळे हजर होते. आणि राहुलचं एक वेगळं पैलू मला लक्षात आला. बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये ज्ञानेश्वराची ओवी छापली, तुकारामाच्या अभंग छापलेले आहेत. हा बाबासाहेबांचा संवादी जो भाग आहे. अजून एक मला लक्षात आलं, खूप चांगलं वाटलं. म्हणजे ब्राह्मणांचं फार कौतुक केलं राहुलने, म्हणून मी म्हणत नाही. ब्राह्मण्यरहित ब्राह्मण हे बाबासाहेबांना जवळचे होते. म्हणून चिटणीस असतील किंवा मनुस्मृतीची पानं जाळणारा गंगाबद्दल सहस्रबुद्धी असेल किंवा अनंतराव चित्रे असतील, 1938च्या शेतकऱ्याच्या संबंध लाख मोर्चामध्ये ब्राह्मण नेतृत्व बाबासाहेबांच्या सोबत आहे. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये ब्राह्मण आहेत. काही ब्राह्मण लगेच परत भूमजाव करून निघून गेले, काही बेमान होतात. सगळेच ब्राह्मण चांगले असतात असं म्हणायचं कारण नाहीये. पण जात ही संदर्भातल्या विषयाच्या संदर्भात विचार करत असताना जातीच्या पलीकडे पाहून माणसाचे, त्यांचं एक वाक्य होतं आपल्या राहुलचं, नाहिरे वर्गाचे जे प्रश्न आहेत, ते धर्म कोणता असो, जात कोणती असो, त्यांनी मातंगांच्या प्रश्नावरील रान उठवलेलं होतं. आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटण्याची क्षमता आहे. तो भांडतो, तो संवाद करतो, तो त्याला एक विशिष्ट कला आहे नेतृत्वाची. मुख्य म्हणजे नेत्याने लबाडी करू नये आणि पैसे खाऊ नये, तर तो नेता या लोकशाहीचा सुसंगत आहे असं मी मानतो. तेच नेमका दुर्दैवानं महाराष्ट्रात, देशात अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कोट्या कोटीची संबंध उड्डाणं चालू आहेत आणि नेता आणि संपत्ती आणि नेता आणि करप्शनचं एक समीकरण झालेलं आहे. बाबासाहेबांनी इतकं हाल सोसले. विठ्ठल म्हणतो हा एक रस्त्यावरच्या कार्यकर्त्यातला विचारवंत माणूस आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकं भयानक बोलतो तो की बाबासाहेबांची जी 4 मुलं मेली ते आमच्या समाजानं त्यांचं दुःख समजून घेतलं नाही. वेळेवर दूध, वेळेवर औषधं जर खाऊ पिऊ घातलं असतं तर बाबासाहेबांची 4 मुलं मेली नसती. हे विठ्ठल गायकवाडचं वाक्य आहे. काळजाला कापीत जातो. एवढं दारिद्र्य भोगणारं आंबेडकरांचं कुटुंब, बॅरिस्ट्री असताना, पैसे मिळण्याची सगळ्या अर्थाची शक्यता असताना बाबासाहेब 7 कोटी दलितासह 40 कोटी भारताच्या उद्धारासाठी आणि संबंध दलित मुक्ती ते मानव मुक्ती, सर्व त्याच्या मुक्तीचे प्रवास, स्त्री मुक्ती, शेतकरी मुक्ती, दलित मुक्ती, श्रमिक मुक्ती, सर्व मुक्ती, हे प्रवाह पचवणाऱ्या बाबासाहेबांचा हा जो विचार आहे रिपब्लिकनचा, तो मुळामध्ये त्याचा जाहीरनामा एकदा वाचा. आज मी पुन्हा तो वाचला, मागे फार वर्षापूर्वी वाचला होता. पुन्हा मी त्याचं सूत्र वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, सुंदर सूत्र आहे त्याच्यामधलं, ते मला फार महत्वाचं वाटतं. सगळं तर आहेच लोकशाही रक्षणासाठी वगैरे वगैरे, धार्मिकपेक्षा धार्मिक पक्षाचे संबंध नको, बाबासाहेबांनी अट घातली. आता आपले कोणते नेते कोणत्या धर्माच्या पक्षाशी संबंधित आहेत आपण विचार करा. मी त्याच्यात फार खोलवर जात नाही. परंतु राजकीय शिक्षण, मोफत शिक्षण, रोजगाराचा हक्क मूलभूत घटनेमध्ये यावा, त्याचबरोबर भटके विमुक्त, झोपडपट्टीचे लोक, स्त्री समानता, यावरती मूळ बाबासाहेबांच्या आरपीआयचा फोकस आहे. हा फोकस आमच्या नेत्यांच्या बोलण्यातून नाही, वागण्यातून नाही, कुठंच नाही ना. अजेंडा फक्त कागदावरचा असतो का? मग 70 वर्ष काँग्रेसवाल्याला पत्ते त्यांनी उड्डाणे केले आणि गेले आता खड्ड्यामध्ये सगळे. एवढं सगळं इतकं भगव्या रंगाचं, इतकं अन्याय करणारं, शोषक असणारं अशा प्रकारची राजकीय व्यवस्था भारताच्या नकाशावरती लादण्याचं पाप हे काँग्रेसमध्ये जे नेते बदमाश होते, ज्यांनी लबाडी केली, ज्यांनी पैसे खाल्ले, त्यांचं हे पाप आहे. त्यामुळे काँग्रेस रसातळाला चाललेली आहे. खरं तर काँग्रेस सेक्युलर आहे. आणि राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मला फार आवडलं, काँग्रेसचा आणि बाबासाहेबांचा सुद्धा संवाद झालेला आहे. सुरुवातीला त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेसमुळेच झाली. आमच्या उमेशने राहुल दंबाळेला एक पुरस्कार दिलाय, गांधी सेवेचं नाव आहे त्याच्यामध्ये. जे उमेश ही 16 नाही एका जातीच्या पुरता
बाबासाहेबांनी गांधीला विरोध केला म्हणजे गांधी शत्रू आहे असं मानत नाही आणि राहुलही मानत नाही. त्यांनी तो दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. गांधी आणि बाबासाहेबांमधला विरोध आम्ही संपवणार आहेत की नाही आणि संवादाच्या जागा नाही आहेत का त्याच्यामध्ये? म्हणजे बाबासाहेबांचा भारत वेगळा आणि गांधींचा भारत वेगळा अशी वास्तवता आहे का किंवा करायची आहे का? विषातून विषाचंच पीक येतं आणि म्हणून हे विष महापुरुषात पेरण्याचं पाप ब्राह्मणी व्यवस्था करते आहे. आम्हाला ती परवडणार आहे का? आम्ही महापुरुषाची बेरीज करू. बाबासाहेबांनी बेरीज केली ना. आणि म्हणून तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहातले संदर्भ देत असताना भटक्या विमुक्तांचा प्रश्न, झोपडपट्टीचे प्रश्न अजेंड्यावरती घेणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो जाणवला मला. मी कधी माझ्या आयुष्यात वाचलेला नव्हता. तो बाबासाहेबांच्या त्या RBIच्या त्या घटनेमध्ये आहे. कुमारी माता आणि त्यांच्या अपत्याचं संरक्षण. स्त्री मुक्तीचा हा कळस आहे. पाठीमागे फक्त सावित्री दिसते, सावित्रीबाई फुले. ब्राह्मणाच्या बायका, विधवा बायका ज्या वाट चुकतात, त्यांचं पाऊल चुकतं, अशा बायकांचं बाळंतपण करण्याचं पवित्र काम, मातृत्वाला मंगलमय मानण्याचं काम सावित्रीबाईने केलं. आणि बाबासाहेबांच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या गुरुपत्नीचं हे जे पवित्र काम आहे ते या रूपानं आलंय. कुमारी माता आणि त्यांचं ते अपत्य, ज्याला बाप कळत नाही किंवा बाप माहित नाही, जे अपवित्र मानलं जातं संबंध ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये, त्या कुमारी मातेचा सन्मान करण्याची भूमिका, संरक्षण देण्याची भूमिका, एवढ्या टोकाचा दूरदृष्टीचा मूळ प्रश्नापर्यंत स्त्रियांचे प्रश्न, नाहिरेचे प्रश्न, गरिबाचे, आदिवासींचे, भटक्यांचे सर्व प्रश्नाला भिडणारी बाबासाहेब आंबेडकरांची मानवतावादी भूमिका आणि अव्वल दर्जाची प्रतिभा, ही 100 महापुरुषांचा सारांश एकत्र केल्यानंतर मग त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. अशा बाबासाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या रिपब्लिकन या संकल्पनेचं रत्न म्हणताय. साधी गोष्ट, नुसता रिपब्लिकन नाहीये. रिपब्लिकनचे तुकडे तुकडे झाले. आज तर बाबासाहेबांच्या पक्षाचे नेते वेगवेगळे दिसत आहेत, जनता मात्र एकच आहे. नेत्यांची वाटणी वेगळी, त्यांचे वेगवेगळी शैली आहे, बरोबर आहे. आमचे जोगेंद्र कबाडे काँग्रेसशी त्याच्यामध्ये संवादामध्ये आहेत, कारण सेक्युलर काँग्रेस आहे. मुसलमानांची, आदिवासी, ख्रिश्चनांच्या न्याय देण्या, अल्पसंख्याकांना न्याय देणारी गांधींची काँग्रेस आहे. आणि म्हणून RBIच्या भूमिकेच्या नेत्या, डोळस नेत्याचं काँग्रेसशी जोडू शकतो. मी ही काँग्रेसच्या मंचावरती जातो, टीकाही करतो, पण मला काँग्रेसचा सेक्युलर, गांधींची काँग्रेस, नेहरूंची काँग्रेस मला अपील होते, मला आवडते. त्याशिवाय दुसऱ्या देशाला दुसरा पर्याय मला दिसत नाही. पण या दृष्टीने आता ही जागा मोकळी झाली. काँग्रेस संपत चाललेली आहे, रसातळाला चाललेली आहे आणि आता आपल्याला वाटणी परवडणार नाही. एक बाबासाहेब, एक RBI संकल्पना आणि एक आंबेडकरी जनता, या सूत्रावरती, या अधिष्ठानावरती आम्ही ही जी मोकळी जागा आहे, ही जागा कॅप्चर करतायत भगवान झेंडा, भगवत तत्वज्ञान. त्यांनी जर चांगली माणुसकी सिद्ध केली तर मी त्यांचा गौरव करायला मला काही वाटणार नाही. परंतु तसं मला दिसत नाही. तुमच्या बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठेमध्ये विष पेरणारी ही यंत्रणा आहे. लवजी उस्ताद आणि अण्णाभाऊ मध्ये सुद्धा विष पेरणी चालू आहे. मातंग समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांशी माझा नेहमी संवाद होतोय. त्याच्यातून मला लक्षात आलं आणि त्यामध्ये बौद्ध समाजाला शह देण्यासाठी एक नवीन अशा प्रकारची मातंगांची शक्ती तिथे वापरली जाते आहे आणि ती वापरली जाऊ देते आहे. आणि म्हणून मला वाटतं सुवर्णाताईने खूप चांगलं मांडलं की मातंग आमचे लहान भाऊ आहेत. पण हे सगळ्याच बौद्ध समाजातल्या लोकांची भूमिका आहे का ती दिसत नाही मला सुद्धा. दोन्ही बाजूने दिसत नाही. एक मोठी भेदरेषा आहे. एक तर इतकी ग्रस्त विचित्र बोलले सांगतात. एक ते आडाने प्रोफेसरच होता. अण्णाभाऊ ते काय घटनेचे कलम लिहून पाठवत होते आणि बाबासाहेब तिकडे ते छापत होते. त्याच्यासारखा मूर्खपणाचा कळस जगात कोणता नसावा. आणि ज्या अण्णाभाऊने बाबासाहेब आंबेडकरांना फकीरा कादंबरी अर्पण केलेली आहे, पण अण्णाभाऊची भूमिका सुद्धा खूप व्यापक आहे. त्यांना आंबेडकरांना ती पुस्तक अर्पण केलं आणि मॅगझिन गॉर्कीच्या टेबलावरच्या फोटोच्या साक्षीने त्यांनी मृत्यू स्वीकारलेला. गॉर्कीला मानणारे अण्णाभाऊ आहेत. लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीला मानणारे अण्णाभाऊ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मानणारे अण्णाभाऊ साठे आहेत. ज्ञानेश्वराच्या संतत्वाला मानणारे अण्णाभाऊ साठे आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेला त्यांनी पुस्तक अर्पण केलेली आहे. राजाराम बापूंना अर्पण केलेलं आहे. अमर शेखला, आचार्य अत्र्यांना अर्पण केलेलं आहे. ही अण्णाभाऊची व्यापक अशा प्रकारची बहुसांस्कृतिक भूमिका आणि राहुलची भूमिका आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, मला ही बहुसांस्कृतिक एकतेची भूमिका आहे. ज्यावेळी हिंदू धर्म अन्याय केला म्हणून
लढले, झगडले, पण बाबासाहेब शेवटच्या टप्प्यामध्ये संविधान लिहिताना त्यांनी बौद्ध धर्माचं सुद्धा हे संविधान असा टिळा लावलेला नाही. संविधानाला धर्म नाही, ते सेक्युलर संविधान आहे. आणि म्हणून समाजवादी बाबासाहेब, सेक्युलर बाबासाहेब हेच दिशा दिग्दर्शक म्हणून आपल्याला उपयोगाची ठरू शकतात. त्याचं सार आणि सारांश RPI मध्ये आहे. आणि म्हणून राहुलनं सांगितल्याप्रमाणे सगळेच ब्राह्मण चांगले नसतात आणि सगळेच ब्राह्मण वाईट नसतात. तसे सगळेच बुद्धिस्ट, सगळेच दलित हे बाबासाहेबांच्या विचाराला पात्र ठरतात किंवा ठरत नाहीत. याचा एक विशेष वेगवेगळा हिशेब असू शकतो. ते व्यक्तिगत वेगवेगळं आहे. एका समाजाला एका विशिष्ट अशा प्रकारच्या चौकटीमध्ये बंदिस्त करणं, कलंकित करणं हे योग्य होणार नाही. 70-75 वर्षाची लोकशाही आपण आलेली आहे, ही जगवणं, त्या संविधानाचं पावित्र्य टिकवणं आणि संविधानापर्यंत वागणं आणि संविधानाप्रमाणे वागायला लावणं, यासाठी नवी राजकीय व्यवस्था जन्माला घालावी लागेल, नवी समाज व्यवस्था जन्माला घालावी लागेल, नवी संस्कृती, संविधान सुसंगत संस्कृती जन्माला घालावी लागेल, RPIला सुसंगत असणारी संस्कृती जन्माला घालावी लागेल. त्यासाठी शिबिरं घ्यावी लागतील. राहुल फक्त भांडत बसतो, संघर्ष करतो, संवाद करतो. मातंगासाठी, आदिवासीसाठी, कुठल्या अॅट्रॉसिटीच्या संदर्भात राहुलला मी विनंती करतो जाहीरपणाने, आपण दर महिन्याला नवीन तरुणांसाठी शिबिर घ्या. सांगा, बाबासाहेब शिकवा, अण्णाभाऊ साठे तिथे सांगा, महात्मा फुले सांगा, आगरकर सांगा, सगळ्या प्रकारचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सांगा, शिकवा आणि त्याला त्यांचं मत बनवू द्या. जोगेंद्र कबाडे सरांनी त्याला अध्यक्ष म्हणून यावं, उद्घाटक म्हणून त्या शिबिराला मी नक्की येतो आणि राहुलला विशेष शुभेच्छा देतो. पण हा जो तुम्हाला पुरस्कार मिळतो तुमचा एकट्याचा नाही, तुमच्या प्रत्येक कार्यकर्ता, कधी कमीत कमी 10,000 तर कार्यकर्ते तुम्ही तयार केले असतील महाराष्ट्राच्या अजेंड्यावरती. त्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जे काही आपलं एक थेंबभर घामाचा, किती जर थेंब जरी गाळला असला तर त्या घामाचा तो सन्मान आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, आमच्या सुवर्णताईचा वाटा अर्धा त्याचा बंद तुमच्या रत्नामध्ये आहे. त्याची जाणीव ठेवा आणि कार्यकर्त्याचा सन्मान ठेवताना तुम्ही जी भूमिका आहे, मला फार बरं वाटलं ते दत्ताभाऊ काय टोळ म्हणून जे बोलले, इतका चांगला मित्र मिळतो एखाद्या नेत्याला, हे तुमचं भाग्य आहे. आम्हाला आमच्या क्षेत्रातली माणसं आम्हाला लेख मिळत नाही, कितीही विद्वान असो. हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, तो साहित्य संमेलन एका एकतरी मंचावर येत नाही आणि आले तर एकमेकाबद्दल चांगलं बोलण्याची शक्यताच बिलकुल नाही. कुत्रे बरे म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. दत्ताभाऊ सारखा तुम्हाला मित्र मिळाला, त्याचं कारण आहे की तुम्ही पारदर्शी आहात. मित्राला हेवा वाटत नाही, तुमचा अभिमान वाटतो. ही गोष्ट ही माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. नेत्याचं नेतृत्व जास्तीत जास्त निर्दोष आणि कमीत कमी दोषाचं असावं, तर तो नेता लोकशाहीला लायक ठरू शकेल, लोकशाही जगवू शकेल. लोकशाही जगली तर तुम्ही आम्ही जगणार आहोत आणि तुम्ही आम्ही जगलो तर RPIचा अजेंडा पुढे यशस्वी होणार आहे. धन्यवाद. जय हिंद.